आज नाणार प्रकल्पाची अधिसूचना रद्द करण्यात आलेली आहे। रद्द करण्याबाबत उद्योग मंत्री सुभाष देसाईंनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मागणी केलेली आहे। तातडीने मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर नाणार प्रकल्पाच्या संदर्भात चर्चा करणं गरजेचं आहे आणि त्याबाबत मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक बोलावलेली होती। आचारसंहिता लागू होण्याआधी अधिसूचना रद्द करण्याबाबत सगळ्या प्रक्रिया पूर्ण करण्याचं मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना आश्वासन दिलेलं आहे। आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी यांच्याकडूनच अधिक जाणून घेऊया। विवेक, नेमकं काय ठरलंय नाणार प्रकल्पाच्या अधिसूचनेसंदर्भात? युतीची जी एक प्रमुख अट होती ती म्हणजे नाणार प्रकल्पासंदर्भातली अधिसूचना रद्द करणं ही होती। त्या संदर्भात आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी हा मुद्दा उपस्थित केला। त्यावर मंत्रिमंडळाची बैठक झाल्या तातडीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात उपसमितीची बैठक बोलावलेली होती। या बैठकीला उद्योगमंत्री सुभाष देसाई, पर्यावरण मंत्री रामदास कदम आणि दीपक केसरकर हे शिवसेनेचे मंत्री उपस्थित होते। या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी नाणार प्रकल्पाची अधिसूचना रद्द करण्यात येईल असं आश्वासन दिल्याची माहिती रामदास कदम यांनी आता दिलेली आहे। त्यामुळे पुढच्या काही दिवसांमध्ये मुख्यमंत्री या अधिसूचना रद्द करण्याच्या कागदपत्रांवर सही करतील आणि त्यानंतर अधिकृतरित्या हा नाणारचा पेट्रोकेमिकलचा जो प्रोजेक्ट आहे, पेट्रोलियम प्रोजेक्ट आहे, तो रद्द होईल अशी माहिती आता शिवसेनेच्या नेत्यांनी दिलेली आहे। नक्की, धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल विवेक।